मुख्यतः काय विषय आहे इथे, देव कोण आपण कोण, या दोन गोष्टी आम्हाला जाणायच्या आहेत. आम्ही प्रपंच करतो कोणाकरता, माझ्याकरता. तू कोण आहे माहिती नाही. आणि परमार्थ करतो, ध्यान भजन वगैरे कोणाकरता, देवाकरता. देव कोण आहे माहिती नाही. देव माहिती नाही, भक्ती करता. तू कोण आहे माहिती नाही, प्रपंच करता. म्हणजे मुख्य काय हे ते जाणलं नाही. ते ज्ञानीने हे दोन्ही गोष्टीचं मला ज्ञान करून दिलं. देव कोण आपण कोण. देव म्हणजे आता चत्वार देव म्हणून आता आम्ही आता हे केले. देव आम्ही तेव्हा सगळ्या जगामध्ये देव कोणाला म्हणतात, कोणी जडमूर्तीला देव म्हणतात. आपल्या देवघरात मूर्ती लहान 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 पुष्कळ अंदाज असतात क्षेत्रातून. मग ते देवघर ते लहान 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 देव नाही. तो त्यापेक्षा विचार म्हणजे आपल्या गावात देव असेल ते रामदेव तसे किंवा ते असेल तो देव. म्हणजे जड मूर्ती म्हणजे देव हा अगदी अत्यंत पहिली आहे हे समजतो. मूर्ती म्हणजे साकार. नंतर सगुण साकार म्हणजे ज्ञानी होऊन गेले ते देव. म्हणजे थोडं जास्त पेक्षा मूर्तीपेक्षा जास्त मोठ्या आम्ही स्थितीला गेलो. सगुण साकार आहे म्हणजे जे गुरु वगैरे आहेत, गुरु झाले वगैरे, ज्ञानी झाले वगैरे, मग ते देव सगुण साकार. पण त्यात ते एकच नाहीत, शेकडो आहेत, हजारो आहेत. हजारो ज्ञानी आहेत, हजारो रूप आहेत. त्यापैकी खरं कोणता. ते सगळे रूप धारण करणारा जो आहे परमेश्वर आहे समर्थाने, तो खरा परमेश्वर. म्हणजे त्याला आकार नाही. म्हणजे आकार म्हणजे हे व्यक्तित्वाला सगळे व्यक्तीला आधार असेल तोही एक व्यक्ती आहे असा मी समजतो. कसं जमणार नाही. तो व्यक्ती नाही. व्यक्ती नसल्यास सगळे व्यक्ती रूप धरतो, त्याला धरता येईल. म्हणजे तो व्यक्ती नव्हे. म्हणजे काय आहे, सगुण निराकार आहे. सगुण आहे. प्रेरणा येतो, तुम्हाला स्फूर्ती देतो, तुमची भक्ती करतो, गाय करतो तुम्हाला. म्हणजे सगुण निराकार. आणि शेवट देवाचं स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार. हे चत्वार देव हे रामदास स्वामींनी त्या समाजामध्ये केलेले आहे. त्यामध्ये खरा देव कोण. चत्वार परब्रह्म आहे. परम देव म्हणजे देव आला देव गेला, देव उपजला देव मेला. जे बोलतात त्याला काय म्हणे. देव ही आमच्या बायकातून उपसतो, आमच्या सारखे मरतो, आम्ही व्यवहार करतो, तोही व्यवहार करतो. असं आम्ही देवाला एक सामान्य माणसाच्या दर्जाने येऊन आम्ही सोडलं तर काय त्या देवाला काय महत्व आहे. म्हणजे काही हा देव नव्हे. देव कोण. परिपूर्ण परब्रह्म स्वरूप आहे. सच्चिदानंद सच्चिदानंद कंद आहे. जगदंकुर हेतवे सबोधिताय पूर्ण आहे. नमो अनंताय. अनंत स्वरूप, परिपूर्ण स्वरूप आणि निर्गुण निराकार वगैरे सर्वाधार. सगळ्या आकारांना आधार असलेला तो कोही आकार असू शकत नाही. सगळ्याला जो गुण असेल, सगळ्या गुणाला आधार असेल तो गुणरूप असेल. गुणच गुणाला आकार झाला मूळ म्हणून कसं होईल. गुणाला आधार निर्गुण, सर्व आकारांना निराकार. असे सर्व जगताला आकार आणि गुण विशिष्ट किंवा सगळे ते युक्त आहे. त्या सगळ्यांना आधारभूत आहे तो ह्याच्यासारखा नाही. त्याला आधार पण तोही ह्याच्यामध्ये आधार पण त्या जगासारखा नाही. तो नाम रूप आकार गुण काही नाही. निर्गुण निराकार परिपूर्ण परब्रह्म स्वरूप आहे. ते देवाचे खरं स्वरूप आहे. त्यात खरं सुख आहे. भूमा वै तत् सुखम. भूमा आम्ही आमचे काय विशिष्ट संकुचित आहे. 3 मध्ये आम्ही संकुच केले. द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. त्यामध्ये हे 3 ह्याच्यामध्ये आमचे सुख हे झालेले आहे. 3 मध्ये एक कमी झालं हे राहतो. त्यामध्ये म्हणून एक
हे त्रिपुटी रूप सुख आहे, हे सुख म्हणून आम्ही समजलो, त्याच्या मागे लागलो. ते कधी मिळत नाही, मिळण्यासारखे वाढते, धावत राहते आणि त्याला आधारभूत शरीरही राहत नाही. असं सगळ्या तऱ्हेने हे सुखाची जी आम्ही मागे लागलेलो आम्ही नाही. संबंध मानव कोटी मानव निर्माण झाले तेव्हापासून आतापर्यंत लाखो करोडो कोट्यावर सगळे लोक सगळ्या घराचे सगळे लोक हे ह्याच्यामध्ये सुख मिळवावं, ह्या उपाधीमध्ये सुख मिळवावं म्हणून तो प्रयत्न चालूच आहे. पण कोणाला मिळालं काय वाटत. मी म्हणतो फोन सुख नाही ते कारण थोडं तरी काहीतरी त्यापैकी काहीतरी मिळालं तर मग पुढे पूर्ण मिळेल एखाद्या वेळी असं मी ठेवतो. थोडं तरी मिळालं काय, काही नाही, शून्यावर आहे. मग काय उपयोग, म्हणजे काय समजायचं, याच्यात खरं सुख नाही. ह्याचाच हा सिद्धांत आपण काढला पाहिजे. ह्याच्यात सुख आहे मी घेऊन झालो. मग याला आमचा अनुभव काय शिकलो आम्ही, मानव कोटीचा अनुभव आम्ही काय शिकलो, ह्याच्यात सुख नाही हे शिकायला पाहिजे. त्यामध्ये की नाही जे सुखाचे स्थान आहे ते निर्गुण निरूप आपले स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्यामुळे ते शोधलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तेव्हा मात्र ते परिपूर्ण सुख तिकडे आहे. त्रिपुटीमध्ये आहे तुम्हाला तीन तीन गोष्टी आहेत. तीन मध्ये एक कमी झालं कमी नाही झालं तीन एकाच वेळेस ते तिने जुळून आले पाहिजे, जमून आले पाहिजे. त्या अशक्य जगात ते अशक्य आहे. त्याने जगातल्या वस्तूपासून त्यात खरं सुख मिळेल म्हणून त्याच्या मागे मी लागलो. प्रपंच वगैरे पुष्कळ प्रयत्न करीत सर्व आहे अजून, पण ज्ञानाने ते शोध काढलेला आहे. बाबा खरं सुख त्यात नाही. व्यवहार आहे ते व्यवहार चालायचं, पण खरं सुख तुम्हाला पाहिजे असेल ते त्रिपुटीला येतं. प्रत्येकामध्ये एक वस्तू स्वयंसिद्धपणे काही प्रयत्न न करता स्वयंभू अशा रीतीने जी त्रिपुटी रहित वस्तू प्रत्येकामध्ये विजृंभित आहे किंवा सिद्ध आहे. तेच मी आहे असं तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही सुखी व्हाल. असं ज्ञानी लोक आहे आजपासून नाही, हजारो वर्षापासून हे ज्ञान, हे धर्म, आपला धर्म किती पुरातन आहे. एक आता मुसलमान धर्म आहे 1700 वर्षाचे आहे. बौद्ध धर्म आहे 2000 वर्षाचे आहे. आमचा धर्म आहे तो 20,000पेक्षा जास्त समजले गेले. कारण काय, कृष्ण झाला होऊनच 5,500 झाले कृष्ण होऊन. मग त्याच्या आईवर ते कृष्ण म्हणजे द्वापर येऊ. पुढे मग राम केव्हा होता वापर आणि चैतायुग केव्हा होत, म्हणजे अनंत काळापासून आपले धर्म शोध चालू आहे. खरंच तो कशाच आहे, काय म्हणजे काय काय केलं पाहिजे सगळ्यांनी एकमताने काय ठरवलेलं आहे. म्हणजे व सुख तुझ्याच आहे, तूच खरं स्वरूप निज स्वरूप आहे, सच्चिदानंद तू आहे. जीव प्रमय बना परा जीव आहे तूच. जीव म्हणजे दुसरा कोण नाही. तुम्ही म्हणा जीव म्हणजे सगळे येते नाही, तू त्यात तू म्हटलं म्हणण्या पाहिजे. तू जीव म्हटलं जीव तूच ब्रह्म आहेस आणि शोधायला मिळेल काय. तू काम एखादा भ्रम झाला, मी गमावलो, मग तो स्वतः शोधात निघाला पण तिकडे तिकडे तिकडे. त्या भ्रमिष्ठाला काय सांगायचं, हे तू शोध होतोस, तूच आहे. पडणे सोडते शांत हो, वेळ तू बघून घे, तू पुढे तू गमावला नाही, तू शिस्त आहे असं त्याने सांगायचं. तर हे ज्ञान आपल्याला सांगतं तूच आहे. त्यात तिला मात्र शंका नाही. हे निस्संदिग्ध निश्चय रूप आणि अत्यंत श्रेष्ठ आणि बहुतेक फार लोकांना ते तितके सुख कोणी बघत नाही आणि त्याला अकल नाही होत नाही. पण मी वर्म सांगितलेले आहे, सगळ्या विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही आपण ते आत्मसात करून घ्या. आम्ही पैसे 1000 रुपये देतो, 100 रुपये देतो, काही ते पदार्थ देतो, पण मी पण आम्ही राखून घेतो. पण मी अर्पण काय
सगळ्याला दत्तानं आत्मनिवेदन. नववी भक्ती म्हणजे खरी भक्ती, ज्ञानरूप भक्ती आहे. आत्मनिवेदन, आत्म म्हणजे स्वतःला मीपणा अर्पण करा. मीपणा अर्पण करणं म्हणजे काय? म्हणजे सगळ्यांच्या वर प्रेम करायचं, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, सगळे मिळून आपण हे करूया, सगळ्यावर प्रेम करायचं. मला एकट्याच सगळं व्हावं समज की नाही. 100, 1000, 2000, 6000, लाख, कोटी मिळाल तरी तर तृप्ती नाही, मलाच पाहिजे. जो जस 20,000 होई तू लाख, कोटी अरब खरब मंगेगी. काय समाधान नाही. स्वतः एकटे राहत, त्याला लागतं काय? एका माणसाला तो लागतं किती, आणि तो इच्छा करतो किती, तर कोटपटी कर. हेच अहंता आहे. समज की आहे, आहे तितके आमच्या गरजेपेक्षा 100 पटीने जास्त आहे आम्हाला. ते सुद्धा आमची काय आशा काय मिळत नाही. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. हेच अज्ञान, आणि अज्ञानामुळे अहंकार, अहंकारामुळे आशा, आशामुळे दुःख, आणि स्वतः इतकं नाही, सगळ्यांना दुःख, सगळ्यांचे हिरावून घेतो की नाही. स्वतःला आम्ही गोळा करतो, कुठे करतो? दुसऱ्याकडून. दुसऱ्या सुख देणे आणि स्वतःला सुख तरी काही जास्त नाहीच. 1 कोटी रुपये तो खाणार इतकंच, काय राहणार एका जागेतच, हो की नाही. काही जास्त 100 पटी 1 कोटी पटी खाईल का तो? तुमच्याकडे कमी खाणार. अशक्त त्या मिळवण्यात, ह्याच्यामध्ये, त्या खटपटीमध्ये, त्या वैभवाच्या पुष्कळ भयंकर पैसे, म्हणजे ते राखणे, वाढणे, वाढ करणे वगैरे की नाही. त्याच्यात आणखी प्रकृती तब्येत खालावणार. जास्त काय होत नाही, काय नुकसानच आहे खरं म्हटलं. पुष्कळ पैसे आहेत, पैसेवाला आहे, पण तिला भूक लागत नाही, सवड नाही. रात्री 11 पर्यंत शिशे करत बसावं लागतंय, जेवायला सवड नाही, आणि पचनशक्ती नाही, व्यायामच नाही. कसं पसंत राहणार? म्हणजे सुखाच्या दृष्टीने का वाढलं काय? पैसे हे पुस्तकामध्ये, बँक अकाउंट त्या पुस्तकामध्ये वाढले किती? 10,000, लाख, 1 लाख रुपये. तुमच्या अंतःकरणात जे सुख, किंवा तुम्हाला स्वतःला सुख आहे, ते वाढलं काय? अजिबात नाही, कमी झालं. ह्याच्यात सुख आहे, अभ्रम आहे. आता त्याकरता आचार्य काय म्हणतात? अर्थमनर्थम भावय नित्यम, नाति ततः सुखलेशम सत्यम. अर्थम अनर्थम भावय. पैसे, सगळे पैसे मिळवावे, पैसे मिळवावे, पैसे स्वार्थाला तर पडू नकोस. अर्थ अनर्थ आहे, सगळे अनर्थ त्यामध्ये गुंतले आहेत. पुष्कळ पैसे झाले की नाही, ते व्यसनाधीन होतो, हो की नाही. पुष्कळ पैसे वाटले म्हणजे कसं काय? सगळे अनर्थ, द्यूत आणि हे ते सगळे ते ह्याच्यामध्ये, पैशामध्ये 15 अनर्थ आहेत पण सांगितले. अर्थ म्हणजे पैसे की नाही. अर्थ नाव अर्थ आहे, पण खरं काय ते अनर्थ आहे. कारण तुझी आशा वाढवते, स्वार्थ जास्त करते, आणि व्यसनाला सांगते. गर्व येतो, मी मोठा. त्यामध्ये सगळे तरी ते वाईट गुण सगळे त्या या संपत्तीमध्ये, मी पण म्हणजे हा भयंकर संपत्ती मिळवल्याने काय सुखी होतो? सुखी होत नाही. त्याकरता म्हणून सांगतात, अर्थ म्हणत पाहिजे हे करा, आणि बाकीच्या वेळेला दान करा, द्या सगळ्यांना, सगळे मिळून खा. आम्ही एकटी खाऊ काय? खोलीत दार लावून त्याच्या सुख आहे काय? त्या लोकांना बोलवून बोलत चालत आपण गप्पा माहीत, आनंद आहेत, लोक मिळून बस खाणे बरं होईल. काही सगळ्यांना कोणाला न सांगता दार लावून आत जाऊन बसणं खा, म्हणजे एकच व्यापक बुद्धी धरा. मीपणा म्हणून सांग, आत नाही म्हणजे मीपणा तुला जास्त. हा लोभ, मोह इत्यादी जे गुण आहेत, त्याच्या मागे लागू नका. आहे ते असू द्या, योग्य रीतीने ते उपयोग आहे, दुरुपयोग आहे. पैसे आहेत ते तुम्हाला द्या, दान करा, सत्पाचे दान करा, कोणाला सहाय्य द्या, प्रामुख्याने कोणाला शिकवायला द्या, विद्यार्थ्यांना द्या, किंवा जे अडचण असतील तर जे हे करा.
तिचा उपयोग करता येईल आणि दुरुपयोग करता येईल. तसं न करता आपण स्वतःलाच एक बंगला आहे नाही 2 बंगले करायचे. समजलं की नाही? तृप्ती नाही. म्हणजे पैसे भयंकर बनवायचं आणि स्वतःची इस्टेट हे वाढवायचं आणि त्याला त्याबद्दल काय मिळतंय? काही नाही. तो तितक्यात वय होतंय. वय झाल्यावर मग रोग शिरतात, म्हातारपणा येतो, मरून जातो आणि पैसे तिकडे राहतात.